सामना होतोय तो डोंगरीपाडा वर्सेस सुपर बॉयज कसारा. स्ट्राइक गोलंदाज सचिन. षटकातला पहिला चेंडू असेल तो निलेशसाठी. सचिनचा ओ द विकेट अटॅक करताय सचिन. यावेळेस मात्र एज होता परंतु झेल काय टिपता आला नाही. दरम्यान डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. अकाउंट ओपन होतंय इथे सुपर बॉयज कसारा संघाचं. मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज रोशन. षटकातला पुढील चेंडू असेल तो सचिनचा. यावेळेस मात्र हवेत चेंडू खेळत्याच्या खाली. यावेळेस झेलबाद होतोय फलंदाज रोशन. फलंदाज त्रिफळाची होते इथे निलेश. बॅक टू बॅक दोन झटके बसतात इथे सुपर बॉयज कसारा संघाला. मात्र फलंदाजी मार्कवर येताना नवीन फलंदाज संतोष. स्कोरबोर्ड मात्र धावसंख्या देते एक धावा आणि काहीशी निराशेच अशी सुरुवात पाहायला भेटते ती सुपर बॉयज कसारा संघाकडनं. तेवढीच चांगली अशी सुरुवात पाहायला भेटते ती डोंगरीपाडा यांच्याकडनं. यावेळेस मात्र लेफ्ट हँड फलंदाज संतोष. सामना करतील ते पुन्हा एकदा सचिनचा. यावेळेस दिशाहीन चेंडू पंचांचा इशारा येतोय. धाव संख्या होते ती 2 धावा. पुढील चेंडू सचिनचा असेल. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू बॅक टू बॅक दोन चेंडू वाईड. धाव संख्या होते ती 3 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा सचिनचा. यावेळेस मात्र जवळजवळ यॉर्कर लेन हलक्या हाताने खेळून काढला 38 सर्कलमध्ये चेंडू तो संतोषाने.
सुपरवाइज कसारा संघासाठी. दरम्यानचा स्कोरबोर्ड मात्र एकने चेंज होते. धाव संख्या होते ती 2 गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. यावेळेस मात्र स्ट्राईकला असते ते फलंदाज चेतन. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस स्विंग अँड मिस. वाईड यॉर्करने चेंडू पाहायला भेटला येते. धावसंख्या मात्र होते ती 4 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल चेतनसाठी. बघूया चेतन किती धावा जमवतात इथे. यावेळेस कायसं गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटतंय. दरम्यान इथे डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण होते. निकेतन चेंडू कलेक्ट करते. हवा बहाल केला आणि जवळजवळ 2 विकेट्स घेतल्या. दरम्यानचा षटकातला पहिला चेंडू असेल तो निकेतनचा. फलंदाज यावेळेस बीट होताना ते. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा निकेतनचा चेतनसाठी. यावेळेस जोरदार फटका येतोय. तेवढंच असं फिडिंग बॅकअप पाहायला भेटतंय परंतु एक धाव काही ते रोखू शकत नाहीत. धावसंख्येत मात्र एकने भर झाली. धावसंख्या होते ती 6 धावा. यावेळेस मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज संतोषसाठी हा तिसरा चेंडू असेल तो निकेतनचा. स्लॉग ओव्हरचं दुसरे षटक हाताळताना निकेतन. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड कार्पेट शॉट परंतु तेवढं 400 क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय मनोज यांच्याकडनं. धावसंख्या स्थिर 6 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा इथे संतोषसाठी. यावेळेस पुढचा चेंडू आहे. झेलबाद फलंदाज. धन्यवाद डीजे. आणि एक तिसरा गडी बाद झाला तो सुपरवाइज कसारा संघाचा. दरम्यानचा पुढील चेंडू असेल निकेतनचा. यावेळेस मात्र चेतनसाठी जोरदार प्रहार पाहायला भेटतोय परंतु डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात चारीशी फेक म्हणता येते. रिस्की धाव होऊ शकते इथे परंतु ऍट द एंड फलंदाज सेफ. 2 धाव इथे कंप्लीट करतायत. धावसंख्येत 2 भर झाली. धावसंख्या होते ती 8 धावा. येणारा हा षटकातील शेवटचा चेंडू असेल तो निकेतनचा पुन्हा एकदा चेतनसाठी. यावेळेस मात्र 38 सर्कलमध्ये खेळून काढताना फलंदाज 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 9 धावा. षटक ओव्हर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9 धावा.
आणि चांगलं षटकं पाहायला भेटली. मॅन्डेटरी ऑवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 9 धावा जमवता आल्या त्या फलंदाज सुपरबाईज कसारा संघासाठी. तिसरे षटक घेऊन येतात गोलंदाज परिचितचा सामना करते ते फलंदाज सुपरबाईज कसारा संघाकडनं चेतन. धावसंख्या होते ती 9 धावा. ओव्हर द विकेट अटॅक करत आहेत चेतनसाठी परिचित. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान देताना फलंदाज चेतन कोणत्याच धावेचा प्रयत्नात नाहीये. तिथे धावसंख्या स्थिर 9 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा परिचितचा चेतनसाठी. यावेळेस फलंदाज पुन्हा एकदा बीट होते ते. पुढील चेंडू असेल परिचितचा. यावेळेस मात्र जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळाडू उपस्थित. झेलबाद फलंदाज चेतन. चौथा झटका बसतोय ते. षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया फलंदाज अक्षय. यावेळेस मात्र गोलंदाज दिशा भरकटताना दिशाने चेंडू पाहायला भेटला. धाव संख्या होते ती 10 धावा. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा ते परिचितचा. जोरदार प्रहार. खेळाडू तिथे तैनात. सचिन मात्र कोणती चूक करताना दिसत नाही. येते झेलबाद होते फलंदाज अक्षय. मात्र फलंदाजी मार्कवर सज्जवताना फलंदाज एकनाथ टगळे. दरम्यान परिचित यांचा पुढील चेंडू असेल षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. मात्र इथे मिड ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण उत्तम होत आहे. एकच धाव मिळते. एका धावाने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होती 11 धावा.
आणि खूपच सुंदर असं षटक पाहायला भेटलं. केवळ 2 धावा बहाल केल्या परिचितने. दरम्यान आता मात्र चौथं षटक हाताळताना गोलंदाज पंकजचा सामना करीत एकनाथ. यावेळेस मात्र पंच इथे नो चेंडू घोषित करतायत. भीमर यॉर्करच्या प्रयत्नात पंकज धावसंख्येत मात्र 2 ने भर झाली. धावसंख्या होती ती 13 धावा. प्रीहिट असेल. पुढील चेंडू असेल प्रकाशसाठी. कार्पेट शॉट पाहायला भेटतोय. मिड ऑफच्या क्षेत्रात मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्येत 1 ने भर झाली. धावसंख्या होते ती 14 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल पंकजचा. यावेळेस मात्र एकनाथसाठी. यावेळेस मात्र कोणती धाव पाहायला भेटली नाही. ते धावसंख्या स्थिर 14 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा पंकजचा. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. धावसंख्या झाली ती 14 धावा. दरम्यानचा पुढील चेंडू असेल तो पंकजचा एकनाथसाठी. बघूया एकनाथ किती धावा ते जमवत आहेत या चेंडूवरती. यावेळेस सुद्धा फलंदाज बीट. बॅक टू बॅक 2 चेंडू बीट झाले फलंदाज एकनाथ. तर मात्र गोलंदाज फॉर्म मध्ये येताना. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटतोय परंतु फलंदाज मात्र बाद होत आहे. ते त्याला एक मोठासा झटका पाहायला भेटला. तो सुपर बॅट्स कसारा संघाला एकनाथ यांच्या रूपात. दरम्यान षटकातला पुढील चेंडू असेल अक्षयसाठी पंकजचा. यावेळेस जोरदार फटका पाहायला भेटतोय खडतीच्या खाली. चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय 4 धावेसाठी. धावसंख्या होते ती मात्र 18 धावा. यावेळेस मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज ते फलंदाज संदीप. दरम्यान गोलंदाज असतील ते सचिन. वैयक्तिक दुसरा षटक हाताळताना 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ते फलंदाज बीट होताना. पुढील चेंडू असेल तो सचिनचा संदीपसाठी.
यावेळेस हवे चेंडू आहे. यावेळेस मात्र झेल काय टिपता आला नाहीये. दरम्यान त्या चांगलीशी फेक म्हणता येणार नाहीये. ते 3 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 3 ने भर झाली. धावसंख्या होते ती 21 धावा. यावेळेस मात्र जवळजवळ या 3 धावा इथे बहाल केलेल्या आहेत. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा सचिनचा संदीप साठी. यावेळेस मात्र यावेळेस उत्तमसा झेल पाहायला भेटला विकेट कीपर विजयांच्याकडनं. झेल बाद. किरण साठी क्षेत्ररक्षण चांगलं होते. ते एकच धाव मिळते. धावसंख्या होते 22 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत जवळजवळ 22 धावा इथे जमवल्या आहेत त्या फलंदाजांनी. यावेळेस मात्र फलंदाज बेट. षटकातला शेवटचा चेंडू असेल तो सचिनचा प्रकाश साठी. यावेळेस मात्र दिशांन चेंडू पंच घोषित करतात. इथे धावसंख्येत मात्र 1 ने भर झाली. धावसंख्या होते ती 23 धावा. षटकातला हा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सचिनचा. यावेळेस मात्र फलंदाज बीट. धावसंख्या 5 षटकानंतर होती ती 23 धावा. अजूनही येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धाव ते जमवतात आणि किती धावांचं टार्गेट सेट करतायत सुपरवाइज कसारा संघ. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटतो झेलण्याच्या प्रयत्नात परंतु झेल काय टिपता आला नाही. ते दरम्यान चांगलीशी फेक. ऍट द एंड फलंदाज सेफ 2 धावा पूर्ण करतात. धावसंख्या होते ती 25 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल परिचितचा. यावेळेस किरण साठी जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. यावेळेस मात्र कोणतीही चूक पाहायला भेटली नाही क्षेत्ररक्षक निकेतन कडनं. Jack.
धन्यवाद डीजे. हवे चेंडू यावेळेस मात्र ओढ कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. क्या होते ते 31 धावा. षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय यावेळेस खेळत्याच्या खाली आणि हा जवळजवळ 9वा झटका बसतोय. चेंडू मात्र कडा घेऊन टिकलं झोनकडे जातोय. 1 धाव मिळते. षटक संपतंय. धाव संख्या होते ती 32 धावा. 33 धावांचं टार्गेट असेल डोंगरीपाडा संघासमोर. दहीगाव संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचा. यापुढील सामना आपला होता एमसीसी खर्डी वर्सेस दहीगाव. तेहतीस धावांची गरज आहे ते अजूनही. फलंदाज जायचं आहे. क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पंच जुना चेंडू की नवीन चेंडू. नाणेफेकीचा कौल करायचा आहे दहीगाव वर्सेस एमसीसी खर्डी संघ. स्ट्राईक फलंदाज येताना डोंगरीपाडा संघाकडून निकेतन आणि विजय, तसंच सुपर बॉय संघाकडून स्ट्राईक गोलंदाज किरण, लेफ्ट हँड फलंदाज निकेतन, नाणेफेकीचा कौल होताना दहीगाव वर्सेस खर्डी एमसीसी. दहीगाव टॉस विन झाले होते. आपला निर्णय कळवायचा आहे.
दरम्यान तर स्ट्राईक गोलंदाज सुपरवाइज कार्डिस कसारा संघाकडनं आणि दहेगाव संघानं आपलं निर्णय इथे फील्ड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान षटकातला पहिला चेंडू असेल निकेतनसाठी. यावेळेस मात्र चेंडूला स्टेअर केलंय फलंदाज निकेतन. धावसंख्यात अकाउंट ओपन होते. यावेळेस मात्र फलंदाजी मार्क सज्ज होताना फलंदाज विजय. किरणचा पुढील चेंडू असेल. स्लॉग ओचे षटक हातात नाही ते किरण. विजयसाठी मात्र इथे लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटचं पोझिशन इथे फील्ड पोझिशन. दरम्यान तर पुढील चेंडू असेल तो किरणचा. फलंदाज बीट. पुढील चेंडू असेल किरणचा. पुन्हा एकदा विजयसाठी. यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पाहायला भेटले. षटकातला पुढील चेंडू असेल किरणचा. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. कार्पेट शॉट पाहायला भेटतोय. दरम्यान तर फलंदाज मात्र 2 धावे ते पूर्ण करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. विजय आणि निकेतन. धाव संख्या होते ती 3 धावा. येणारा पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा विजयसाठी किरणचा. या वेळेस मात्र चेंडू काय ते बॅटच्या रडार मध्ये आला नाही. दरम्यान तर निर्धास्त चेंडू पाहायला भेटला. षटकातला शेवटचा चेंडू असेल किरणचा विजयसाठी. यावेळेस मात्र चेंडू बीट करतोय 38 सर्कल. सीमारेषेकडे जातोय. सीमारेषा पार होतोय. 4 धावा. लक्ष लावायचं आहे सुपरवाइज कसारा संघ. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती ती 7 धावा. सुरुवात मात्र ते चांगले होताना डोंगरीपाडा संघाकडनं. तर मात्र गोलंदाजी मार्क सज्ज होताना गोलंदाज निलेश राऊंड विकेट अटॅक करतायत. निकेतन साठी सॉरी लेफ्ट हँड साठी ओ द विकेटच असेल. दरम्यान पुढील चेंडू असेल निलेशचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला हा चेंडू. रिस्की धाव ते होऊ शकते परंतु ऍट द एंड फलंदाज सेफ. धाव संख्येत मात्र भर होते. धाव संख्या होते ती 8 धावा.
यावेळेस मात्र फटका, चेंडू काही ते बॅटवर नीटसा आला नाही. दरम्यान हवेत चेंडू होता येते, मात्र चेंडू इथे नो मॅन्स लँड मध्ये झालेला आहे. तिथे एक धाव मिळते. दरम्यान धाव संख्या होते ती 9 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र फलंदाज रन घेण्याच्या तयारीत होते, परंतु नॉन स्ट्राईक एंडनं विजयने मात्र इथे नकारात्मकता दर्शवली आणि एक फलंदाज सेफ पाहायला भेटला. ते निश्चितच इथे रिस्की धाव झाली असती, कदाचित विकेट्स गेली असती. धाव संख्या होते ती 9 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल निलेशचा निकेतनसाठी. यावेळेस मात्र दिशाने चेंडू पाहायला भेटला. धावसंख्येत देखील भर झाली. धावसंख्या होते ती 10 धावा. अजूनही जवळजवळ ते 23 धावांची गरज. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा निलेशचा. यावेळेस मात्र बायच्या स्वरूपात ते डिक्लेअर जोडकडे चेंडू जातो. एक धाव जमवतात फलंदाज. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होते ते 11 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र हवेत चेंडू येते, परंतु चेंडू जातो डिक्लेअर झोनकडे. एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 12 धावा. षटकातला अजूनही एक चेंडू शिल्लक. धाव संख्या होते ती 12 धावा. अजूनही जवळजवळ ते 21 धावांची गरज. 21 धावा 25 चेंडू. जोरदार प्रहार, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ते एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. धाव संख्या होती ती 13 धावा. आता मात्र जवळजवळ 24 चेंडू आणि 20 धावांची गरज. तिसरा षटक घेऊन येते पुन्हा एकदा किरण. वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना सुपरबाईज कसारा संघासाठी. षटकातला पहिला चेंडू असेल किरणचा विजयसाठी. यावेळेस मात्र फटका फसलेला आहे. ते शेवट त्याच्या खाली जेलबाद होताना फलंदाज विजय. पहिला झटका बसतो इथे किरणच्या चेंडूवर. येते विजय बाद होतोय, जेलबाद. पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र लेफ्ट हँड फलंदाज निकेतनसाठी. पुढील चेंडू असेल तो किरणचा. यावेळेस मात्र निकेतनसाठी. प्रहार पाहायला भेटतोय इथे, परंतु खेळाडू इथे तैनात आहे. काहीसं मिसफीड होते. दरम्यान फलंदाज इथे 2 धावा पूर्ण करतायत.
2 धावांनी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होती ती 15 धावा. षटकातला पुन्हा एकदा पुढे चेंडू असेल तो किरणचा निकेतनसाठी. यावेळेस मात्र जवळजवळ यॉर्कर लेंथ कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटला नाही फलंदाज निकेतनकडनं. दरम्यान तर निर्धावचा चेंडू पाहायला भेटला. यावेळेस मात्र फलंदाज बीट ॲज वेल ॲज किपर सुद्धा बीट. दरम्यान तर बाईटच्या स्वरूपात फलंदाज ते धाव जमवत आहेत. डिक्लेअर झोनकडे जातो 1 धाव. धाव संख्या होती ती 16 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा निकेतनसाठी. यावेळेस मात्र फलंदाज त्रिफळाची दुसरा झटका बसतोय ते डोंगरीपाडा संघाला. अजूनही षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज मात्र येताना मैदानात परिचित. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते ती 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 19 चेंडू आणि जवळजवळ 17 धावांची गरज. षटकातला शेवटचा चेंडू असेल परिचितसाठी. यावेळेस मात्र पंच दिशांनी चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 17 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा परिचितसाठी. यावेळेस मिसिट पाहायला भेटला. दरम्यान फलंदाज ते 1 धाव जमवतायत. या एका धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होते ती 18 धावा. अठरा चेंडू आणि जवळजवळ 15 धावांची गरज. म्हणजे 5.00च्या स्ट्राईक रेटने धावा जमवायच्या आहेत. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्ग सजवताना गोलंदाज नाना. नानाचा सामना करतील ते परिचित. धावसंख्या होते ती 18 धावा. यावेळेस मात्र 1 धाव घेतात. डिक्लेअर झोनकडे चेंडू जात आहे. धावसंख्या होते 19 धावा. षटकातला पुढील चेंडू नानाचा. जोरदार अपील पंचांकडे. आणि ते निर्धाव चेंडू पाहायला भेटला.
पुढील चेंडू असेल नानाचा हर्षलसाठी. फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू ते निर्धाव. फलंदाज मात्र 2 चेंडू ते बीट झालेले आहेत. यावेळेस मात्र प्रार पाहायला भेटतोय. खेळत्याच्या खाली मात्र चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. धाव संख्या होती ते 25 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल तो पुण्यात नानाचा हर्षलसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार आहे मात्र खेळत्याच्या खाली झेलबाद फलंदाज हर्षल. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या होती ती 25 धावा. अजूनही जवळजवळ इथे 8 धावांची गरज. 13 चेंडू 8 धावांची गरज. दरम्यान इथे 3 गडी बाद झालेले आहेत. पंच मात्र चेंडू इथे दिशान घोषित करत आहेत. धाव संख्या होते ती 26 धावा. अजूनही 7 धावांची गरज. चेंडू शिल्लक 13. यावेळेस मात्र डिक्लेअर झोन कडे घेऊन काढताना फलंदाज एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 27 धावा. 12 चेंडू 6 धावांची गरज. मात्र गोलंदाजी मार्क येताना गोलंदाज संतोष. स्ट्राईकला ते परिचित. 12 चेंडू 6 धावा. 1 बिग हिट यू विल विन दिस मॅच. यावेळेस मात्र फलंदाज किती धावा जमवत आहेत. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधानी ते फलंदाज. धाव संख्या तिथे 28 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल संतोषचा. यावेळेस मात्र मनोसाठी. चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे जातो. एक धाव मिळते. धाव संख्या देते 29 धावा. आता मात्र 4 धाव्यांची गरज. यापुढील सामना होईल एमसीसी खर्डी वर्सेस दहिगाव. दरम्यान दहिगाव संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाज बीट.
षटकातला पुढील चेंडू असेल तो परिचितसाठी. षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय 2 धावेसाठी. अजूनही 2 धावांची गरज. 5वं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस डिक्लेअर झोनकडे जातोय ते स्कोर लेवल. स्कोर लेवल विजयासाठी 1 धाव. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. चेंडू जातोय. तेवढं चांगलं शतरक्षण होतंय रोशनकडनं. दरम्यान 1 धाव कंप्लीट करत आहे तर विजय होतोय डोंगरीपाडा संघ.